मित्रांनो नमस्कार. काही टॉपिक्स जे आपल्या सिलेबसमधील असतात ते परीक्षकांच्या अतिशय आवडते असतात. त्यामुळे हमखास प्रश्न येतो. कारण एक तर ते टॉपिक जनरल महत्त्वाचे असतात. त्यानंतर ते बर्निंग टॉपिक्स असतात. त्यावर विविध वृत्तपत्रे असतील, वाहिन्या असतील त्यावर चर्चा होत असते. त्यामुळे त्या घटकावर प्रश्न विचारला जातो आणि अगदी आपण थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला तो मार्क हमखास मिळतो. तर असाच एक टॉपिक आहे सिलेबसमध्ये हरितगृह परिणाम. म्हटलं तर विज्ञानचा टॉपिक, म्हटलं तर भूगोलाचा टॉपिक आहे. तर हरितगृह परिणाम म्हणजे सामाजिक शास्त्र ज्यांचं असेल त्यांच्यासाठी आहे आणि विज्ञान ज्यांचं आहे त्यांच्यासाठी आहे. तर हरितगृह परिणाम म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला आपण म्हणतो. खरं तर हा जो फेनॉमेनॉन आहे, ही जी नॅचरल प्रोसेस आहे, ही एक निसर्गाची ढाल आहे सजीव सृष्टीसाठी पृथ्वीवरच्या. परंतु आता जर आपण पाहिलं तर ते एक जागतिक संकट झाले. आपण MCQ तर पाहूच, म्हणजे प्रश्न पाहूतच यावरचे. परंतु त्याआधी आपण ही संकल्पना नीट समजून घेऊ, म्हणजे आपल्याला एखादा प्रश्न जर थोडासा ट्रिकी पद्धतीने विचारला यावरचा तर परीक्षेमध्ये आपण गोंधळात पडतो. त्यावेळेस तसं होऊ नये म्हणून आपण ही संकल्पना पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ. तर हरितगृह परिणाम ही एक जीवन रक्षक प्रक्रिया आहे, म्हणजे एक निसर्गाची ढाल आहे सजीव सृष्टीसाठीची. तर ती आता आपल्या अस्तित्वासाठी आव्हान बनलेली आहे. म्हणजे ज्यायोगे आपलं अस्तित्व आहे तर तेच आता आपल्या अस्तित्वासाठी आव्हान बनलेले आहे. त्यामुळे नेहमी चर्चा होते. तर आपण पाहूया की ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे नेमकं काय. आधी ही संकल्पना समजून घ्या की ग्रीन हाऊस इफेक्ट असायला का म्हटलं जातं. तर आता या ठिकाणी पहा की थंड प्रदेशामध्ये, म्हणजे जे अतिशय बर्फाळ प्रदेश असतील किंवा खूप थंड हवामानाचे प्रदेश असतील तर त्या ठिकाणी वनस्पती जगत नाहीत. वनस्पतींना उबदार किंवा थोडंसं गरम वातावरण लागतं. तर मग अशा प्रदेशामध्ये रोपांना उबदार ठेवणारी संकल्पना कोणती होती, तर ग्रीन हाऊस त्याला म्हटलं जायचं. म्हणजे काय असायचं, तर एक काचेचं घर असायचं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्या काचेच्या घरामध्ये काय व्हायचं की वनस्पती लावल्या जायच्या. सूर्याची उष्णता जी बाहेरून यायची, आधीच प्रदेश थंड असायचा तो, आणि या ग्रीन हाऊसमध्ये किंवा या काचेच्या घरामध्ये जी बाहेरून सूर्याची किरणं मध्ये यायची, त्यामुळे मध्ये उष्णता निर्माण व्हायची. परंतु काय व्हायचं की या काचेच्या अडथळ्यामुळे ती उष्णता मात्र बाहेर जायची नाही तेवढ्या प्रमाणामध्ये, आणि त्यामुळे काय व्हायचं की या काचेच्या घराच्या आतलं वातावरण हे रोपांना जगण्यासाठी उबदार राहायचं, ज्यायोगे त्या ठिकाणी मग रोपांची वाढ व्हायची. तर ग्रीन हाऊस ज्याला म्हटलं जायचं, तर ती एक संकल्पना पॉझिटिव्ह होती की काचेच्या घरामध्ये वनस्पती लावल्या जायच्या, सूर्याची उष्णता आत यायची आणि थंड प्रदेश असल्यामुळे वनस्पती बाहेर जगायच्या नाही, परंतु या घरामध्ये जगायच्या. अगदी त्याचप्रमाणे आपल्या बाबतीतही असंच पृथ्वीवर होतं. आपण पाहूया पुढे ते. आता ही जी हुबेहूब प्रक्रिया आपण आत्ता मागे पाहिली काचेच्या घराची, तीच आपल्या पृथ्वीवर घडते. कशी, तर पृथ्वीवर हे सूर्यकिरणे जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग काय करतो की सूर्याच्या पासून जी उष्णता आली ती शोषून घेतो, आणि पृथ्वीचं वातावरण, ही आपली पृथ्वी आहे आणि हे वातावरण आहे त्याच्या भोवतीचं. सूर्याची किरणे वातावरणामध्ये प्रवेश करतात आणि मग उष्णता शोषली जाते. उर्वरित उष्णता आकाशात परावर्तित देखील होते. पृथ्वीवर शोषलेली उष्णताही काही प्रमाणात परावर्तित होते, पण वातावरणात काही वायू असे आहेत जे या उष्णतेला अडवून ठेवतात. आता मग हे चांगलं का वाईट, तर तुम्ही पहा की हरितगृह परिणाम हे सजीवांसाठी एक नैसर्गिक काय आहे, वरदान आहे. म्हणजे खरं पाहिलं तर आपल्याला निसर्गाचा आशीर्वाद आहे की हा ग्रीन हाऊस इफेक्ट होतो, त्यामुळे सजीव सृष्टी पृथ्वीवर विकसित होऊ शकली. हरितगृह परिणामाशिवाय, म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला आपण ॲक्च्युअल म्हणतो, निगेटिव्ह अर्थाने आज घेतला जाता, तर या हरितगृह परिणामाशिवाय पृथ्वी काय असली असती, एक गोठलेला ग्रह असला असता या अशा पद्धतीने. म्हणजे पूर्ण थंड बर्फाळ असला असता आणि एक निर्जीव ग्रह असला असता, यावर कुठे सजीव सृष्टीचा विकास उत्पत्ती होऊ शकली नसती. परंतु याच हरितगृह परिणामामुळे काय होतं की ही उष्णता अडवून ठेवली जाते विविध गॅसद्वारे, वायूंद्वारे, आणि मग सजीवांसाठी पृथ्वीवरती योग्य आणि उबदार हवामान तयार झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे पृथ्वीवर सजीवसृष्टीचा विकास झाला. या नैसर्गिक प्रक्रियेमुळेच पृथ्वीचे तापमान सजीवांना जगण्यासाठी काय झालेलं आहे, योग्य झालेलं आहे. मग आता ही उष्णता अडवून ठेवणारे वातावरणातील अदृश्य जाळे कोणतं आहे, तर थोडक्यात आता ही संकल्पना तुम्ही लक्षात घ्या की आपण एखादं ब्लँकेट, एखादं पांघरून चादर वगैरे घेतो, एक रग म्हणतो आपण. तर हे ब्लँकेट काय करतं, आपण हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण पांघरून घेतो तर शरीराची जी उष्णता आहे ती बाहेर जाऊ देत नाही, आणि त्यामुळे आपल्याला मध्ये उबदार वाटतं. त्याचप्रमाणे हे जे विशेष वायू आहेत, आता आपण त्यांची नावे पाहूयात की कार्बन डायऑक्साईड, मिथेन वगैरे आहेत. तर पृथ्वीभोवती ते काय करतात, एका ब्लँकेटप्रमाणेच कार्य करतात, आणि जी उष्णता सूर्यापासून पृथ्वीकडे आली, त्याच्या वातावरणात आली, त्यांना ते बाहेर जाऊ देत नाही. आणि दुसरा कन्सेप्ट या ठिकाणी आहे मग की ग्रीन हाऊस इफेक्ट, हा आपला पहिला कन्सेप्ट म्हणा, एक संकल्पना. त्यानंतर मग ग्रीन हाऊस गॅसेस ही एक दुसरी संकल्पना यामध्ये आहे. तर मग आता हे ग्रीन हाऊस गॅसेस कोणते, तर
जे ब्लँकेटप्रमाणे पृथ्वीभोवती एक आवरणाचं कार्य करतात आणि सूर्यापासून प्राप्त झालेली उष्णता पृथ्वीवरच अडवून धरतात, त्यांनाच आपण काय म्हणतो, हरितगृह वायू किंवा ग्रीन हाऊस गॅसेस असे म्हणतो. तर मग हे हरितगृह वायू कोणते, म्हणजे प्रमुख हरितगृह किंवा ज्यांना आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो, तर ते कोणते आहेत आणि त्यांचे उगमस्थान काय आहेत. परीक्षेत यावर हमखास प्रश्न विचारला जातो, विचारले गेलेले आहेत आत्तापर्यंत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर पहिला आहे पाण्याची वाफ. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पाण्याची वाफ म्हणजे काय, तर बाष्प जे काही असतं वातावरणातलं, तर त्यालाच आपण काय म्हणतो, वॉटर वेपर म्हणतो इंग्रजीमध्ये, पाण्याची वाफ किंवा जलबाष्प म्हणतो आपण वातावरणातील. तर सर्वात मोठा म्हणजे प्रमाण ह्याचं सर्वात जास्त आहे, त्यामुळे सर्वात मोठा नैसर्गिक हरितगृह वायू आहे. तर असा प्रश्न आला की सर्वात मोठा नैसर्गिक हरितगृह वायू कोणता, किंवा खाली हे 4-5 तुम्हाला नावं दिले पर्यायामध्ये आणि विचारलं की खालीलपैकी डॅश डॅश हा नैसर्गिक हरितगृह वायू आहे, तर कोणता आहे, पाण्याची वाफ हा आलेला प्रश्न परीक्षेमध्ये. तर पाण्याची वाफ हा सर्वात मोठा नैसर्गिक हरितगृह वायू आहे, कारण तो पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतो आणि पृथ्वीवरून बाहेर जाणारी जी उष्णता आहे इन्फ्रारेड किंवा ज्याला आपण अवरक्त, तर ते मोठ्या प्रमाणात शोषून घेण्याचं काम हा हरितगृह वायू की जो कोणता आहे, पाण्याची वाफ आहे, तर तो घेतो. त्यामुळे काय होतं, तर पृथ्वीचे वातावरण जे आहे ते उबदार राहण्यास किंवा पृथ्वीचं तापमान उबदार राहण्यास मदत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्याची ऊर्जा पृथ्वीवर येते, पृथ्वी ही ऊर्जा शोषून उष्णता स्वरूपात परत अवकाशात पाठवते. वातावरणात जी काही पाण्याची वाफ आहे ती उष्णता अडवून धरते, त्यामुळे पृथ्वी खूप थंड न होता सजीवसृष्टीसाठी, जीवनासाठी योग्य ते तापमान राखण्यास त्याची मदत होते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर मग कार्बन डायऑक्साईडचा जर तुम्ही विचार केला तर आपण श्वास सोडताना, तसंच वनस्पती देखील रात्री श्वास सोडताना आणि वाहने, कारखान्यांमधून कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते, CO2 ज्याला आपण म्हणतो. तर लक्षात घ्या की सर्वात मोठा नैसर्गिक हरितगृह वायू पाण्याची वाफ आहे, तर सर्वात मोठा मानवनिर्मित हरितगृह वायू जर कोणता आहे तर तो आहे कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर आहे मिथेन, ज्याला आपण CH4 म्हणतो, हायड्रोकार्बन आहे. शेती, कचरा आणि प्राण्यांच्या विष्ठेमधून या मिथेनची निर्मिती होते. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड N2O, तर या पद्धतीने लिहिलं पाहिजे या ठिकाणी हे. तर नायट्रस ऑक्साईड शेतीतील जो खताचा म्हणजे रासायनिक खताचा वापर होतो, त्यामुळे वातावरणामध्ये नायट्रस ऑक्साईड या वायूची निर्मिती होते, उत्पत्ती होते. त्यानंतर ओझोन O3 ज्याला असं लिहिलं पाहिजे, तर O3 हा वायू पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हानिकारक ठरू शकणारा हा वायू आहे. आणि CFC ज्याला क्लोरोफ्लोरोकार्बन्स आपण म्हणतो, तर पूर्वी AC आणि रेफ्रिजरेटरमधून ही वायू बाहेर पडायचे. आता पूर्वी काय होतं की एअर कंडिशन म्हणजे AC किंवा रेफ्रिजरेटर, एअरसोल स्प्रे असायचे किंवा फोम उत्पादनं जी होती तर त्यामध्ये रेफ्रिजरंट म्हणून, शीतक म्हणून वापरले जात होते. तर या उपकरणांमधून जर गळती झाली तर CFC वातावरणात सोडले जायचे. परंतु आणि मग काय व्हायचं की या CFCमुळे जो O3 किंवा ओझोनचं जे कवच होतं पृथ्वीभोवती, ज्यामुळे अल्ट्राव्हायोलेट वगैरे हानिकारक किरणं जी होती सूर्यापासूनची ती येत नव्हती पृथ्वीच्या वातावरणामध्ये, तर O3चं किंवा या ओझोन थराचं खूप मोठं नुकसान होऊ लागलं. कशामुळे, तर या CFCमुळे. तर त्यामुळे मग त्याचा वापर बंद करण्यात आला आणि जे काही AC असतील, रेफ्रिजरेटर असतील, तर त्यामध्ये पर्यायी वापरले जातात गॅसेस. CFCचा वापर आता जवळजवळ बंद झालेला आहे. तर क्लोरोफ्लोरोकार्बन हे पूर्वी हे शीतक वायू होते, ते ओझोन थराच्या ऱ्हासास कारणीभूत होते. ओझोनला आपण म्हणतो ना अंटार्क्टिकावर भगदाड पडलेला आहे वगैरे, त्याला कारणीभूत हाच वायू होता. त्यामुळे त्याच्या वापरावर आता जवळजवळ प्रतिबंध आलेला आहे. त्यानंतर मग प्रश्न हा उरतो आपल्या पुढे की जर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, म्हणजे एक नॅचरल प्रोसेस आहे, नॅचरल फेनॉमेनॉन आहे, तर मग हे जागतिक संकट कसं काय झालेलं आहे, तर निसर्गाचा समतोल कोठे बिघडला मग, तर या ठिकाणी तुम्ही पहा की मानवी हस्तक्षेप याला खऱ्या अर्थाने कारणीभूत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे वायूंच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ. आणि कोणते वायू आहेत हे, तर हे हानिकारक वायू आहेत. प्रदूषण आणि वाहनांची अतिरेकी वाढलेली संख्या, कारखान्यांची अतिरेकी वाढलेली संख्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की वस्तीसाठी असेल, कारखान्यासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी असेल, पण जंगलतोडीचं प्रचंड प्रमाण झालं, वनांची संख्या कमी झाली, घटत गेली, जीवाश्म इंधनाचा वाढता वापर झाला, म्हणजे आपण म्हणतो की पेट्रोलियम उत्पादने असतील वगैरे, हे सर्व जीवाश्म इंधने वापरले जातात. त्यातून कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड सारखे विविध विषारी वायू वातावरणात सोडले जातात. मग गेल्या काही दशकामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे या हरितगृह वायूंचे
महत्त्वाचे वातावरणातील प्रचंड प्रमाण वाढले. साहजिकच काय झालं, उष्णता बाहेर ज्या प्रमाणात जायला पाहिजे त्या प्रमाणात आता जातच नाही, कारण हे कवच किंवा हे आवरण किंवा हे ब्लँकेटच फार प्रबळ झालं की ज्या योगे उष्णता पृथ्वीच्या वातावरणामध्ये साठून राहू लागली. त्यामुळे मग काय झालं, तर पृथ्वीचं वातावरण जे नॉर्मल पद्धतीने सजीवसृष्टीसाठी असायला पाहिजे ते जरुरीपेक्षा जास्त वाढलं. आणि त्यामुळे काय झालं की हे जे जाड होणारं ब्लँकेट आहे ते कशाला कारणीभूत ठरलं, तर जागतिक तापमान वाढीला. म्हणजेच काय, तर ग्लोबल वॉर्मिंग आपण ज्याला म्हणतो, जागतिक तापमान वाढ, जो की सध्याचा बर्निंग टॉपिक आहे, ज्वलंत विषय, तर त्याला कारणीभूत ठरलं. वायूंचे प्रमाण वाढले, उष्णता धरून ठेवण्याची क्षमता काय झाली, वाढली. साहजिकच हे ब्लँकेट आपण मग पाहिलं होतं की जे फायदेशीर होतं, परंतु त्याची जाडी वाढली, त्याची शक्ती वाढली, त्याचं बल वाढलं आणि उष्णता जी बाहेर जायची ती आता अजिबातच जात नाही. मग असं झाल्यामुळे पृथ्वीचं तापमान वेगाने वाढत गेलं. यालाच आपण जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतो. तर ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. आता थोडक्यात यामुळे काय झालं, तर निसर्गाचा समतोल बिघडला. त्याचे गंभीर परिणाम काय, काल परवा तुम्ही बातमी पाहिली असेल की मोठा आईस क्यूब समुद्रात कोसळल्याची, याच पद्धतीचं ते चित्र होतं. तर हिमनद्या प्रचंड वेगाने काय होऊ लागल्या, वितळू लागल्या. आता हिमनद्या वितळल्यामुळे पण काय होणार आहे की समुद्राची पातळी देखील धोकादायकरित्या वाढत जाणार आहे. मग समुद्राची पातळी वाढली तर काठावरची जी काही शहरे असतील, गावे असतील, त्यांनाही मग काय होतो, धोका निर्माण होतो. हवामान बदल हा आता एक भविष्यकालीन धोका नसून वर्तमान काळातील भयानक वास्तव आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर काय झालं, आवश्यक जीवन रक्षक प्रणाली विरुद्ध वाढतं संकट आहे. म्हणजे काय, तर जो हरितगृह परिणाम आपल्या सजीवसृष्टीसाठी काहीसा फायदेशीर होता, अमर्याद कार्बन उत्सर्जन आपण केलं, निसर्गाने या पद्धतीने सजीवसृष्टीची उत्पत्ती करण्यास त्याची मदत घेतली, पण आपणच काय केलं या ठिकाणी, तर कार्बन उत्सर्जन वाढवल्यामुळे साहजिकच हे बॅलन्स बिघडलेलं आहे. आणि हरितगृह परिणाम जो आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक पण त्याचं अतिशय वेगाने वाढणारं प्रमाण, हेच आता आपल्यासाठी वॉर्निंग साईन आहे, धोक्याची घंटा ठरलेली आहे. आणि मग आपल्याला जर पृथ्वी वाचवायची आहे, खरं सांगायचं तर पृथ्वी आपण काय वाचवणार, आपल्याला स्वतःला जर वाचायचं असलं तर आपण झाडं लावली पाहिजेत, कार्बनचं उत्सर्जन कमी केलं पाहिजे आणि स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा वापर शक्य तितका वाढवला पाहिजे. प्रश्न असाही येऊ शकतो की ग्लोबल वॉर्मिंगवर खालीलपैकी कोणते उपाय आहेत, आणि हे 3 पर्याय दिले जातील आणि एखादा चुकीचा पर्याय दिला जाईल. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. प्रश्न कसाही फिरून विचारला तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे. तर आता आपण यावरील काही प्रश्न पाहूया, ज्यायोगे हा अभ्यास आपला अधिक पक्का होऊन जाईल. तर मित्रांनो, आता तुम्हाला ती संकल्पना तर लक्षात आली असेल, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय. तर त्यावरचे अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण पाहूया, ज्यायोगे आपल्याला हमखास यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल आणि त्याचा गुण आपल्याला मिळेल. तर पहिला प्रश्न आहे, हरितगृह परिणामाचा सर्वप्रथम वैज्ञानिक अभ्यास कोणी केला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जोसेफ फुरिये यांनी ग्रीन हाऊस इफेक्ट या परिणामाचा सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही, म्हणजे ग्रीन हाऊस गॅस नाही. इंग्रजीमधला प्रश्न तर वाचत नाही मी. तर याचं उत्तर आहे ऑक्सिजन हा ग्रीन हाऊस गॅस नाही, हरितगृह वायू नाही, म्हणजेच नायट्रस ऑक्साईड आहे, CO2 कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे. मिथेन म्हणजे काय, CH4, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आणि लक्षात घ्या N2O म्हणजे नायट्रस ऑक्साईड. आणि या पद्धतीने परीक्षेत दिलेलं असू शकतं, जिथे हे नावं नसतील तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हरितगृह परिणामामुळे समुद्र पातळीवर काय परिणाम होऊ शकतो. तर समुद्र पातळीवर काय परिणाम होतो, समुद्र पातळी वाढू शकते. कारण काय होतं की जागतिक तापमान वाढीमुळे बर्फ वितळतो आणि त्यामुळे समुद्राची पातळी धोकादायकरित्या वाढू शकते. हिमनद्या वितळतात, साहजिकच त्यामुळे समुद्राची पातळी वाढू शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय. तर थोडक्यात आता असा जर प्रश्न आला तर पर्यायात काय दिले त्यावरून आपल्याला उत्तर आलं पाहिजे. पृथ्वीच्या वातावरणात उष्णता अडकून राहण्याची जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, जी नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, तर तिलाच आपण काय म्हणतो, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच हरितगृह परिणाम असं म्हणतो. त्यानंतर हरितगृह परिणाम कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय उपयुक्त आहे. थोडक्यात त्यावरील उपाय आपल्याला विचारला आहे. तर वृक्षारोपण वाढवणे म्हणजेच प्लांटेशन करणे, झाडे लावणे, झाडे जगवणे हाच त्यावरचा उपाय आहे. आता हरितगृह परिणामाला परीक्षेमध्ये ग्रीन हाऊस प्रोसेस म्हटलं किंवा हरितगृह प्रक्रिया म्हटलं तरी देखील आपण गोंधळून जायचं नाही, अर्थ तोच होणार आहे. CFC म्हणजेच काय, तर क्लोरोफ्लोरोकार्बन कोणत्या समस्येशी संबंधित आहेत. तर हे जे CFC वायू आहेत, पूर्वी वापरले जायचे AC मध्ये, रेफ्रिजरेटरमध्ये, तर ते हरितगृह परिणाम म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ओझोन थराची हानी
ओझोनला आपण म्हणतो अंटार्क्टिकावर भगदाड पडलेला आहे किंवा ओझोन थराचा जो ऱ्हास होतो, की हा ओझोन थर कशासाठी उपयुक्त आहे वातावरणामध्ये असलेला, तर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे जे आपल्याला अनेक प्रकारचे रोग निर्माण करू शकतात मानवी शरीरामध्ये, मानवी शरीराला हानी पोहोचू शकतात, मानवी अवयवाला हानी पोहोचू शकतात, तर त्या अल्ट्राव्हायोलेट अतिनील किरणांना रोखण्याचं काम हा ओझोन थर करतो वातावरणामधला. तर याचा ऱ्हास होतो, याला छिद्र पडत आहेत. कारण कशामुळे, तर या वाढत्या वायू प्रदूषणामुळे. आणि त्याला खास करून कोणता वायू कारणीभूत आहे, तर हे जे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत तर ते वायू त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळेच त्यांच्या वापरावर आता प्रतिबंध घातला गेलेला आहे जवळजवळ. तर त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल ही संकल्पना कशाशी आहे, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल ही संकल्पना कशाशी आहे, तर हरितगृह वायूंची तापमान वाढविण्याची जी क्षमता आहे, हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, तर हे ग्रीन हाऊस गॅसेस वातावरणातील तापमान वाढवण्याची जी त्यांची कॅपॅसिटी, जी क्षमता आहे, तिलाच काय म्हटलं जातं, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पॅरिस करार कोणत्या वर्षी स्वीकारला गेला, याचं उत्तर आहे 2015 पॅरिस करार स्वीकारला गेला. तर याचे जे काही तरतुदी आहेत या कराराच्या त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, मिथेन प्रामुख्याने कोणत्या स्रोतापासून उत्सर्जित होतो, तर त्याचं उत्तर आहे भात शेती आणि पशुपालन. तर यामधून मिथेनचं उत्सर्जन होतं वातावरणामध्ये, जो की ग्रीन हाऊस गॅस आहे. त्यानंतर हरितगृह परिणामाची तुलना सामान्यतः कशाशी केली जाते, तर ती कशाशी केली जाते, आपण पाहिले सुरुवातीलाच की काचेच्या हरितगृहाशी, म्हणजे थंड प्रदेशांमध्ये काचेचं घर तयार केलं जातं वनस्पतींच्या वाढीसाठी, तर त्याची तुलनाच हरितगृहाशी केली जाते, ग्लास ग्रीन हाऊस ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर वाढीव हरितगृह परिणाम म्हणजेच एनहान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट कशामुळे होतो, तर हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे होतो. म्हणजे नैसर्गिक हरितगृह परिणाम जो आहे पृथ्वीभोवती, तर त्यामध्ये वाढ जी घडून आली, म्हणजे एनहान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट झाला. वाढीव हरितगृह परिणाम कोणामुळे होतो, तर या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे होतो. हरितगृह परिणामासाठी आवश्यक ऊर्जा कोणापासून प्राप्त होते, आता हा जो ग्रीन हाऊस इफेक्ट आहे याला ऊर्जा कोणापासून प्राप्त होते, तर साहजिक आहे सूर्यापासून प्राप्त होते. हरितगृह वायूंचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण काय आहे, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जीवाश्म इंधनांचे ज्वलन, बर्निंग ऑफ फॉसाईल फ्युएल्स. तर हे कारण आहे जीवाश्म इंधन म्हणजे कोणते, पेट्रोलियम असेल, डिझेल असेल वगैरे सर्व काही जे जीवाश्म इंधन आहेत, तर त्यांच्या ज्वलनामुळे काय होतं की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू वातावरणात सोडले जातात, जे की हरितगृह वायू आहेत. आणि हे हरितगृह वायू मोठ्या प्रमाणावर सोडल्या गेल्यामुळे त्यांचं एक आपण पाहिलं की एक जाड ब्लँकेट तयार झाल्यामुळं आता उष्णतेचं जे संक्रमण व्हायला पाहिजे ते होत नाही, आणि उष्णता पृथ्वीवरच अडकून पडल्यामुळे पृथ्वीचं तापमान मर्यादेपेक्षा जास्त वाढत आहे. खालीलपैकी कोणता वायू वाहनांमधून मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो, तर याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन मोनॉक्साईड देखील होतो, परंतु मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड होतं. त्यानंतर हरितगृह परिणामामुळे प्रभावित होणारा सर्वात महत्त्वाचा पर्यावरणीय घटक कोणता आहे, तर पृथ्वीचं तापमान आहे. हा प्रश्न आपल्याला ऐन परीक्षेमध्ये गोंधळात टाकू शकतो, त्यामुळे लक्षात घ्या की पृथ्वीचं तापमानाशी संबंधित हरितगृह परिणाम आहे. त्या ठिकाणी हरितगृह म्हटल्यामुळे एखाद्या दिवस आपल्याला लक्षात येत नाही, तर हे पर्जन्य वगैरे नाही, त्याचे ते परिणाम आहेत, परंतु पृथ्वीच्या तापमानाशी संबंधित आहे. तर हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर हरितगृह परिणामामुळे हवामान बदल कसा होतो, तर या ठिकाणी तेच उत्तर दिलेले की पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात बदल घडून येतो, तर त्यालाच आपण काय म्हणतो, मग जागतिक तापमान वाढ असं देखील म्हणतो. नायट्रस ऑक्साईड प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रातून उत्सर्जित होतो, तर शेती क्षेत्रातून उत्सर्जित होतो. खालीलपैकी सर्वात प्रभावी हरितगृह वायू कोणता आहे, तर त्याचं उत्तर आहे सल्फर हेक्झाफ्लोराईड. म्हणजे कार्बन डायऑक्साईडपेक्षा देखील अतिशय पॉवरफुल म्हणा, किंवा जास्त सहन म्हणा, किंवा जास्त प्रभावी म्हणा, जास्त नुकसानकारक म्हणा, सल्फर हेक्झाफ्लोराईड SF6 हा वायू आहे. त्यानंतर हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ यांचा संबंध काय आहे, तर लक्षात घ्या, वाढीव हरितगृह परिणामामुळे जागतिक तापमानात काय होते, वाढ होते. आपण पाहिलेलंच आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी. हरितगृह परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग यांचा काय संबंध आहे, तर हरितगृह परिणाम जो वाढीव आहे, कृत्रिमरित्या वाढलेलं आहे, तर त्यामुळे जागतिक तापमान वाढ होते. त्यानंतर पृथ्वीचे तापमान टिकून ठेवण्यात हरितगृह परिणामाची भूमिका काय आहे, तर पृथ्वी राहण्यायोग्य ठेवते. म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट जो नॅचरल आहे, वातावरणामध्ये असलेल्या वायूंमुळे होणारा, नैसर्गिकरित्या होणारा, तर पृथ्वीचे तापमान टिकून ठेवण्यात हरितगृह परिणामाची भूमिका काय आहे, तर पृथ्वी राहण्यायोग्य, जीवनायोग्य ठेवते, सजीव सृष्टीसाठी उबदार ठेवते. त्यामुळे सजीव सृष्टीचा या ठिकाणी
विकास होऊ शकला, उत्पत्ती होऊ शकली. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान कसे राहते, तर जीवनासाठी, सजीवसृष्टीसाठी अनुकूल राहते. हरितगृह परिणामासाठी मुख्यतः कोणता वायू जबाबदार आहे, म्हणजे कृत्रिमरित्या, तर तो कार्बन डायऑक्साईड वायू आपण जो निर्माण केलेला आहे मानवी हस्तक्षेपामुळे, मानवी क्रियांमुळे जो कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण झालेला आहे तो खास करून हरितगृह परिणामासाठी जास्त जबाबदार धरला जातो. हरितगृह परिणामात पृथ्वी कोणत्या प्रकारचे विकिरण उत्सर्जित करते, व्हॉट टाईप ऑफ रॅडिएशन, विकिरण म्हणजे काय, तर रॅडिएशन उत्सर्जित करते. तर या ठिकाणी इन्फ्रारेड रॅडिएशन, अवरक्त विकिरण असं त्याला आपण म्हणतो. त्यानंतर हरितगृह परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान किती असले असते, तर उणे 18 डिग्री सेंटीग्रेड असले असते, म्हणजे सजीवसृष्टी या ठिकाणी असती का, तर नाही. खालीलपैकी कोणता हरितगृह परिणामाचा परिणाम आहे, तर जागतिक तापमान वाढ आहे. आपण पाहिले हरितगृह वायूंमुळे पृथ्वीवर काय परिणाम होतो, तर जागतिक तापमान वाढवते. लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो, या ठिकाणी ग्रीन हाऊस गॅस म्हणतो. थोडा प्रश्नामध्ये फरक आहे, परंतु यामुळे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. नैसर्गिक हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान किती राहते, तर 15 डिग्री सेंटीग्रेड राहते. वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा हरितगृह वायू कोणता आहे, तर जलबाष्प आहे. हा प्रश्न यापूर्वी आलेला आहे आणि या ठिकाणी आपण चुकतो. कृत्रिमरित्या कोणता आहे मानवी क्रियांमुळे झालेला सर्वाधिक, तर कार्बन डायऑक्साईड आहे. आणि नैसर्गिकरित्या कोणता हरितगृह वायू आहे वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा, तर जलबाष्प आहे. या ठिकाणी काहीच मेन्शन केलेलं नाही, फक्त विचारलं की वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा हरितगृह वायू कोणता आहे, तर जलबाष्प, वॉटर वेपर, पाण्याची वाफ. कोणताही शब्द दिला तर आपण उत्तर देता आलं पाहिजे आपल्याला. तर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, म्हणूनच आधी आपण ती संकल्पना पाहिली होती. त्यानंतर हरितगृह परिणामामुळे हिमनद्या, ग्लॅसियर्सवर काय परिणाम होतो, तर त्या वितळू लागतात, बर्फ वितळतो, समुद्रातील बर्फ वितळतो. त्यानंतर हिमनद्या वितळतात, पाण्याची पातळी वाढते समुद्राची. त्यामुळे नैसर्गिक हरितगृह परिणाम पृथ्वीसाठी कसा आहे, तर जीवनासाठी, सजीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. प्रश्न पुन्हा जरी आले तर त्याचा फायदा असा आहे की आपल्याला आता या घटकावरील तरी प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही आहे. क्योटो प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे, तर हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी करण्याशी संबंधित आहे. हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता, तर एकमेव म्हणजे काय, तर वृक्षारोपण आहे, जंगलतोड टाळणे हाच आहे. हरितगृह परिणामामध्ये वातावरण कोणती भूमिका बजावते, तर उष्णता काय करते, अडकून ठेवते, लक्षात घ्या. त्यानंतर हरितगृह परिणामामुळे कोणत्या प्रकारच्या हवामान घटनांची तीव्रता वाढू शकते, तर उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळ यांची तीव्रता वाढू शकते. या ठिकाणी हरितगृह परिणामामुळे कोणत्या प्रकारच्या हवामान घटनांची तीव्रता वाढू शकते म्हटल्यानंतर आपण भरती, ओहोटी, कारण आपल्याला वाटेल की पाण्याची पातळी वाढते त्यामुळे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, परंतु लक्षात ठेवा वातावरणावर दुष्परिणाम होतो. जागतिक तापमानवाढीमुळे उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ संभवतो. आणि जागतिक तापमानवाढीला काय कारणीभूत आहे, तर हरितगृह परिणाम. आणि हरितगृह परिणामाला काय कारणीभूत आहेत, तर ग्रीन हाऊस गॅसेस अर्थात हरितगृह वायू. हे कोणते वायू आहेत, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, CFC आहे, हे आपण पाहिले. तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि या प्रश्नाचे किंवा या घटकावरील 100% मार्क तुम्ही नक्की मिळवा. हा घटक तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी कामाला येणार आहे. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रांना देखील सांगा. आणि जर काही अशा विशेष टॉपिकवर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ करावा, प्रश्न घ्यावेत, तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.